श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य विषय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार कसे करायचे। कारण हे 11 गुरुवारचं व्रत सध्या मी करते। माझे आता 10 गुरुवार झाले आणि आता माझा एकच गुरुवार राहिला। तर जसे मी गुरुवार करायला सुरुवात केली तशी मी प्रत्येक गुरुवारची मांडणी म्हणजे व्हिडिओद्वारे मांडणी दाखवायचा प्रयत्न केला किंवा मी कसे गुरुवार केलेत त्याची थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला। जसे आता हे 10 गुरुवार झाले, मी प्रत्येक गुरुवारी जसे मला लोकांच्या कमेंट्स येतात, ताईदादांच्या कमेंट्स येतात की कशी करायचं, काय करायचं, हे प्रश्न येतात दुसरे काही की व्रत करताना काही अडीअडचणी आल्या तर काय करायचं किंवा काय, म्हणजे काही तुमचे प्रश्न असू देत, मी त्या कमेंट्स वाचून प्रत्येक गुरुवारमध्ये थोडं त्याच्यातली माहिती देण्याचा प्रयत्न केला। तरी आता मी आता शेवटच्या 10व्या गुरुवारी मी व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर सुद्धा मला बऱ्याच ताईदादांचे प्रश्न आले। तर त्याच्यानंतर मग मी म्हटलं की प्रत्येकाला एक रिप्लाय देणं तर एवढं पॉसिबल नाही होत। तरी मी मला जेवढे कमेंट्स येतात त्याचे मला जेवढं जमतील तेवढे मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते, पण ते लिहून किंवा मेसेज टाईप करून असं उत्तर प्रॉपर देता येत नाही। त्याच्यासाठी म्हटलं की जाऊ दे, आपण एक व्हिडिओ करूया की आपल्याला डायरेक्ट ते तोंडी सांगता येईल, कारण असं प्रत्येकालाच ते लेखी सांगणं शक्य होत नाही। तर म्हटलं की आपण एक व्हिडिओ करूया आणि त्याच्याद्वारे ही माहिती देण्याचा प्रयत्न करूया। तर आता आपण मेन विषयाकडे वळूया की 11 गुरुवार कसे करायचे, का करायचे। तर तुमच्या मनात जर तुम्ही अडीअडचणीत असाल, जर काही तुमचं संकट असेल, एखादी इच्छा बऱ्याच काळापासून जर तुमची प्रलंबित असेल, पूर्ण होत नसेल, आणि जर तुमची सकारात्मक इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी, या एकाच हेतूने, या उद्देशाने आपल्याला हे 11 गुरुवारचं व्रत तुम्ही करू शकता। तर स्वामी महाराज आपल्याला कधीच सांगत नाहीत की माझी ही सेवा कर किंवा मला हे दे ते दे, पण ते आपल्या पाठी कायम उभे असतात। असं कुठल्याही संकटातून आपल्याला सांगावं नाही लागत स्वामींना की स्वामी मला याच्यातून बाहेर काढा, मला हे संकट आलंय। फक्त स्वामींसमोर आपण उभं राहिलं, मनापासून आपण हात जोडले तरी स्वामींना आपल्या मनातलं कळतं। हा माझा स्वानुभव आहे की आपण कुठल्याही अडीअडचणीत असू, कुठलंही आपल्याला जर काही काम होत नसेल तर फक्त स्वामींसमोर जाऊन हात जोडून मनापासून शांत उभं जरी राहिलं ना तरी आपल्या मनातलं स्वामींना कळतं। स्वामी ती अडचण आपली सोडून टाकतात किंवा आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात। हा प्रत्येकालाच अनुभव आला असेल, आपल्या स्वामी भक्तांना प्रत्येक वेळी स्वामी अनुभव देत असतात, प्रचिती देत असतात। पण त्यातूनही जर तुम्हाला गुरुवार करायचे असतील, जर तुमची खरंच मनापासून इच्छा आहे, सकारात्मक इच्छा आहे, जर तुम्ही खरंच अडीअडचणीत असाल आणि तुम्हाला जर ते वाटत असेल की मला हे पूर्ण होऊ दे, तर त्याच्यासाठी तुम्ही 11 गुरुवार नक्की करा। हे व्रत पुरुष किंवा स्त्री कोणीही करू शकतं, ज्याला लिहिता वाचता येतं त्या कोणीही व्यक्तीने हे व्रत तुम्ही करू शकता। मी लिहिता वाचता याच्यासाठीच म्हटलं, कारण आपल्याला सेवा आहे ते आपल्याला वाचायची आहे, आपल्याला अध्याय वाचायचे त्याच्यासाठी। त्यातूनही जर तुम्हाला वाचता येत नसेल आणि अगदीच मनापासून इच्छा असेल की करायचेच आहे तर तुम्ही केलं तरी चालेल। फक्त मग स्वामींसमोर त्या दिवशी बसा, पूर्ण 11 ते यूट्यूबला तुम्ही अध्याय लावून द्या आणि ऐका। काम करताना अध्याय लावू नका, तुम्हाला शांत बसायचं आहे स्वामींसमोर आणि तुम्ही हे अध्याय ऐकू शकता जर अगदीच तुम्हाला इच्छा असेल तर स्वामींसमोर। आणि 11 म्हणजे बाकीची सेवासुद्धा तुम्ही करू शकता, 11 माळ जप किंवा 11 वेळा तारक मंत्र, तेही तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ऐका। तर 11 गुरुवार कसे करायचे याच्याची तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करते। आणि ही सेवा मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते, त्याच्यात काही चूक किंवा काही असू शकतं तर मला त्याच्या फक्त माफ करा। जर काही जर काही चूक असेल, जर तुम्हाला काही पटलं नाही तर मला फक्त क्षमा करा, एवढंच मी तुम्हाला सांगेन। मला जेवढं माहिती आहे किंवा मला जेवढं तुम्हाला सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तर महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता। आता फक्त जर पितृपक्ष येतं त्याच्यात शक्यतो तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात करू नका, कारण मग तुम्ही नवरात्र येते पुढच्या आठवड्यात, तर त्या दिवशीपासून सुरुवात केली तरी चालेल। तर कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपासून आपल्याला सुरुवात करा, असं कुठलाही महिना वगैरे त्याच्यासाठी हे नाही की पौष महिन्यात करू नका किंवा कुठल्या दुसऱ्या महिन्यात करू नका, असं काही नाही आहे। तुम्हाला मनापासून इच्छा आहे, तुम्ही अडीअडचणीत आहात तर तुम्हाला येतो जो गुरुवार आहे त्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता। तर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, त्या दिवशी जेव्हा तुम्ही 11 गुरुवार करणार आहात त्या दिवशीपासून तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, पूजा अर्चा आवरायची आहे। आणि पूजा करताना तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो असणं गरजेचंच आहे। काही लोक म्हणतील की आमच्याकडे फोटो नाही आहे, मूर्ती नाही, मूर्ती नसली तरी चालेल, मूर्ती घेता शक्य येत नसेल तरी चालेल, पण फोटो मात्र असावा। जर मूर्ती नसेल तर एवढा छोटा फोटो असला तरी चालेल, पण फोटो घ्या, कारण जेव्हा स्वामी समर्थ महाराज तुमच्या समोर असतील तर आपलं शेवटी जे काही गाऱ्हाण आहे किंवा जी काही इच्छा आहे ती आपण स्वामींसमोर बोलतोय असं आपल्याला वाटतं। त्याच्यासाठी तुम्ही ज्या देवाची पूजा अर्चा करता त्याच्यासाठी तुम्हाला त्या देवाचा, स्वामींचा फोटो ठेवणं गरजेचं आहे। तर सकाळी लवकर उठायचं, पूजा अर्चा करायची आहे, त्यानंतर जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची नसेल, कारण मला बरेच जणांचे प्रश्न येतात की जागा छोटी आहे किंवा तेवढ्याच जागेत मांडणी शक्य नाही आहे, तर तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल। देवारात जिथे तुमचा स्वामींची फोटो आहे, मूर्ती आहे, तिथे तुम्ही बसून सेवा केली तरी चालेल। आणि ज्यांना मांडणी करायची आहे, मी माझ्या गुरुवारच्या म्हणजे आता मी जे गुरुवार करते त्या मी पहिल्या किंवा दुसऱ्या गुरुवारी मांडणी कशी करायची त्याचा व्हिडिओज डायरेक्ट टाकला आहे, म्हणजे मी कशी मांडणी केली आहे, स्वामींची कोणती सेवा केली आहे, मी ते डायरेक्ट व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवलं आहे।
पण म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आपल्या चॅनेलवरती आहे व्हिडिओ की स्वामींचा गुरुवार कसा करावा. पहिला किंवा दुसरा गुरुवारी मी काहीतरी हा व्हिडिओ टाकला आहे, तर त्याच्यात तुम्ही लाईव्ह बघू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट समजू शकता. आता तर मी मांडणी करून नाही दाखवू शकत की कसं काय करायचं. त्याच्यासाठी मी तुम्ही माझा जो चॅनेलला व्हिडिओ आहे आधी अपलोड केला आहे तो नक्की बघा. त्याच्याद्वारे तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं समजतील. तरी जर नाही समजलं तरी मला नक्की मेसेज करा, मी तुम्हाला उत्तर देईन. तर आपल्याला सकाळी लवकर उठून पूजा अर्चा करून चौरंग मांडायचा आहे. जिथे तुम्ही पूजा मांडणार ती जागा स्वच्छ करायची, तिथे चौरंग मांडायचं आहे. त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे, रांगोळी काढायची आहे. ताम्हणात स्वामींची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, स्वामींना अभिषेक करा. मूर्ती नसेल तर फोटो घ्या, फोटो चांगला स्वच्छ पुसा, त्यांना अष्टगंध लावा, त्यानंतर हिना अत्तर लावा, स्वामींना सुवासिक फुलं अर्पण करा. अशा प्रकारे आपल्याला पूजा अर्चा करायची आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे शंख असेल तर तुमच्या उजव्या हाताला स्वामींच्या डाव्या हाताला ठेवा. तुमच्या उजव्या हाताला स्वामी महाराजांना पाणी ठेवा पिण्यासाठी, म्हणजे स्वामींच्या डाव्या हाताला पिण्यासाठी पाणी आणि शंख ठेवा. स्वामींच्या उजव्या हाताला म्हणजे तुमच्या डाव्या हाताला घंटी ठेवा, एखादं फळ ठेवा नैवेद्याला आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. असं काही नाही आहे की पंचपक्वान्नच त्यांचंच भोजन केलं पाहिजे, नैवेद्य दाखवला पाहिजे. फक्त खडी साखर आणि फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आणि तुम्ही दुपारी जे काही खाल, भाजी भाकरी काय जे खाल त्याचा नैवेद्य दाखवा. एखादा जर तुम्हाला जमलंच तर गोडाचा नैवेद्य दाखवा. एवढेच फक्त आपल्याला स्वामींचं त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे. त्यानंतर ही पूजेची मांडणी झाली. पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला पहिल्याच गुरुवारी फक्त संकल्प करायचा आहे. कारण हे 11 गुरुवार करताना संकल्पयुक्त आपल्याला 11 गुरुवार करायचे. संकल्पयुक्त केलेली सेवा देवापर्यंत लवकर पोहोचते असं म्हणतात. त्याच्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे. हा संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी करायचा. संकल्प कसा करायचा तोही मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तरी मी तुम्हाला आता सांगते, दाखवायचा प्रयत्न करते. तर आपल्या उजव्या हातात आपल्याला पाणी घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे आणि अक्षता घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आपलं संपूर्ण नाव सांगायचं आहे. त्यानंतर गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं. आणि ज्यासाठी तुम्ही ही इच्छा करताय किंवा तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे, आपला डावा हात आपल्या उजव्या हातावरती ठेवायचा आहे अशा प्रकारे. आणि आपलं नाव, आपलं गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र आणि ज्यासाठी तुम्ही ही इच्छा करताय ती बोलायची. मनातल्या मनात स्वामींना सांगायचं की स्वामी महाराज मी हे 11 गुरुवार करते किंवा करतोय ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. जर त्याच्यात काही चूक भूल झाली तर मला माफ करा असं म्हणून आपल्या उजव्या हातातलं जे पाणी आहे, फूल आहे, गंध अक्षता आहे ते आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचे. ताम्हणातलं पाणी जे आहे ते नंतर तुम्ही तुळशीमध्ये किंवा इतर झाडांना टाकलं तरी चालेल. परत एकदा सांगते संकल्प कसा करायचा. उजव्या हातात फूल, अक्षता आणि पाणी घ्यायचं आहे. आपलं संपूर्ण नाव, आपलं गोत्र सांगायचं आहे. ज्यासाठी तुम्ही इच्छा केली आहे ती इच्छा सांगायची. आपला डावा हात उजव्या हातावरती ठेवायचा आहे. मनातल्या मनात स्वामींना प्रार्थना करायची आणि उजव्या हातातलं पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे. या प्रकारे फक्त पहिल्याच गुरुवारी आपल्याला हा संकल्प करायचा आहे. नंतर संकल्प करायचा नाही. म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या गुरुवारी आपल्याला संकल्प नाही करायचा, फक्त सेवा करायची. तर संकल्प करायचा. त्यानंतर आपली जी सेवा आहे, आता सेवा कोणती आहे 11 गुरुवारची, तर सेवा 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथात खूप काही सामावलेलं आहे. हा ग्रंथ आपल्या घरात असावाच. या ग्रंथामध्ये आपल्याला बरीच शक्ती आहे, स्वामी महाराजांची बरीच शक्ती आहे. आपण नित्यसेवा करतो, नित्यसेवेमध्ये आपल्याला हे पुस्तक लागतं, जी पोथी लागते तीच ही पोथी आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत. तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय म्हणजे संपूर्ण पुस्तक, एक पारायण, एक पाठ आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. 11 गुरुवारी आपल्याला 1 ते 21 अध्याय, 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र पठण करायचं आहे. ही एवढीच सेवा आपल्याला गुरुवारी करायची. परत एकदा सांगते, श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय, 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि 11 वेळा तारक मंत्र आपल्याला बोलायचं आहे. तर तुम्ही पूजा अर्चा केल्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणा. तुम्हाला जर वेळ नसेल तर दुपारी सर्व कामं आटपा. सर्व झाल्यानंतर दुपारी निवांत तुम्ही हे 11-21 अध्याय वाचू शकता. पण शक्यतो 1 ते 21 अध्याय जे आहे ते एकाच बैठकीत वाचा. मग आता अर्धे नंतर अर्धे असे नका वाचू. तुम्ही माळ आणि तारक मंत्र आधी केलं तरी चालेल, कारण माळ आणि तारक मंत्र करायला साधारण 20 ते 25 मिनटं लागतात. तर ते तुम्ही आधी करून घ्या पूजा अर्चा झाल्यानंतर. आणि हे आपल्याला जी पोथी आहे ही पूर्ण ती वाचायला 1 ते 1.5 तास लागतो, 1 ते सव्वा तास लागतो. तर ते तुमची सर्व कामं आटपली निवांत तुम्ही वाचू शकता. अगदी रात्री 12च्या आत जरी तुम्ही पोथी वाचलीत, पण शक्यतो संपूर्ण वाचा एकाच वेळी, अर्धे अर्धे वाचू नका तरीही चालतं. स्वामी कधीच म्हणत नाहीत की स्वामी समर्थ ही अशी एकमेव सेवा आहे की स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना कोणत्याही नियम अटी नाही आहेत की ह्या वेळेत वाचा किंवा ह्या अटी आहेत, असंच करा तसंच करा. ही फक्त मनापासून सेवा करायची आहे आपल्याला. तर तुम्ही रात्री आधी 12च्या आत फक्त वाचा.
फक्त शक्यतो 1 ते 21 अध्याय एकाच वेळी एकाच बैठकीत वाचा. अगदीच शक्य नसेल तर अर्धे 1 ते 10 वाचा, 11 ते 21 नंतर वाचा. अगदीच जर तुम्हाला अडचण असेल तर. त्यानंतर सेवा झाली. त्यानंतर आपल्याला पहिल्या गुरुवारी ही आपली सेवा झाली. सकाळी आपण संकल्प करायचा आहे. पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून पूजा अर्चा करून झाल्यानंतर संकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर आपली सेवा करायची आहे. संध्याकाळी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं तुमच्या गावात, तुमच्या जवळ, तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला मठ असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल किंवा दिंडोरी प्रणित केंद्र असेल तर तिथे जा. अगदीच तेही नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जा आणि 1 खडी साखर आणि 1 नारळ स्वामी महाराजांच्या चरणी ठेवा. हे आपल्याला फक्त पहिल्या गुरुवारी करायचं आहे. परत सांगते, जर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल, केंद्र असेल आणि तेही नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला खडी साखर आणि नारळाचं स्वामी महाराजांच्या चरणी ठेवायचं आहे. आणि आपल्याला ठेवताना फक्त एक स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की स्वामी महाराज, मी तुमचे 11 गुरुवारचे व्रत करते, ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि जी मी इच्छा म्हटली ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. ही सेवा करताना, हे 11 गुरुवार करताना जर माझ्याकडून पूजा अर्चा करताना, सेवा करताना काही चूकभूल झाली तर मला माफ करा आणि माझ्याकडून हे 11 गुरुवार निर्विघ्नपणे पूर्ण करा. अशा प्रकारे म्हणायचे. आणि आपल्याला खडी साखर आणि नारळ आहे ती आपल्याला स्वामींचरणी किंवा दत्तगुरू महाराजांच्या चरणी ठेवायची आहे. जर अगदीच मला बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते की आमच्याजवळ दत्त मंदिर नाही किंवा केंद्र जवळ नाही आहे, मठ जवळ नाही आहे, तर काय करायचं. तर अगदीच तुमच्याजवळ काहीच नसेल मंदिर किंवा मठ तर मग आपल्या देव्हाऱ्यासमोर, आपल्या स्वामींसमोर, घरातल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर आपल्याला 1 खडी साखर आणि नारळ ठेवायचं आहे. आणि आपल्याला हे सांगायचं आहे की हे निर्विघ्नपणे माझ्याकडून गुरुवार होऊ देत. हे फक्त पहिल्या गुरुवारी सांगायचं. नंतरच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या गुरुवारी आपल्याला हे करायची गरज नाही. संकल्प आणि खडी साखर आणि नारळ फक्त पहिल्या गुरुवारी आपल्याला ठेवायचे. त्यानंतर फक्त दर गुरुवारी जर तुम्हाला शक्य असेल तर मठात, केंद्रात जा. आरतीला हजर राहता येत असेल तर अतिउत्तम. जर तुम्हाला जमत असेल तर ते करा. किंवा आपल्याला फक्त पुढचे जे 11 गुरुवार आहेत उरलेले त्याला आपल्याला फक्त सेवा करायची आहे. तर हे मी तुम्हाला 11 गुरुवारची तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे की ते कसे करायचे, संकल्प कसा करायचा, नारळ कसं ठेवायचं ह्याची मी तुम्हाला माहिती दिली. त्यानंतर आता आपण प्रश्नांकडे वळूया की मी हे 10 गुरुवार करताना बरेच प्रश्न आले होते तर ती मी आता बरेच उत्तरं दिली आहेत, पण त्यातून पण मला काय काय प्रश्न येत आहेत. आता हे 11 गुरुवार करताना अटी किंवा नियम काय आहेत. तर नियम आणि अटी वेगळ्या अशा काही नाहीत. फक्त आपल्याला 11 गुरुवार होईपर्यंत घरात जर स्त्री पुरुष कोणी असेल त्यांना मांसाहार, मद्यपान वर्ज्य आहे. 11 गुरुवार होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. मला बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की बाकी जण आमच्या घरात खाणारी आहेत तर काय करायचं. तर बाकी लोक जे खातात ते खाऊ देत. फक्त जो माणूस किंवा जो कोण तुम्ही 11 गुरुवार करताय त्या व्यक्तीने 11 गुरुवार होईपर्यंत मांसाहार करायचं नाही, पूर्ण बंद करायचं. त्याच्यात पण कमेंट्स येतात की फक्त गुरुवारी नाही खाल्लं तरी चालेल का, बाकी दिवस खाऊ का. तर नाही, जर तुम्हाला हे सर्व नियम पाळता येणार असतील, जर तुमच्याकडून सर्व सेवा होणार असेल तरच तुम्ही 11 गुरुवारला सुरुवात करा. कारण आपण सांसारिक माणसं आहेत, प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत. पण त्याच्यातून असं आपल्याला वाट नाही काढायची आहे की आता 1 ते 21 अध्याय नाही वाचता येतात. कारण मला एका बऱ्याच ताईंचे प्रश्न पण आले होते की 21 अध्याय नाही वाचतात, 21वा अध्याय वाचू का डायरेक्ट, किंवा 1 माळ जप करू का, 1 वेळा तारक मंत्र म्हणू का. तर नाही असं करायचं आपल्याला. जर तुम्हाला फळ हवं आहे, जर तुमची इच्छा पूर्ण व्हायची, जर तुमची इच्छा असेल तर आपण सुद्धा आपल्याकडून पण काहीतरी स्वामी महाराजांसाठी काहीतरी सेवा झाली पाहिजे ना. या एका हेतूने आपल्याला फक्त हे 11 गुरुवार करायचे. जर तुम्हाला पूर्ण जमणार असेल, 1 ते 21 अध्याय करायला जमणार असतील, 11 माळी, 11 वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणता येणार असेल तरच ही सेवेला प्रारंभ करा. कारण ही सेवा तुमच्याकडून करणंच गरजेचं आहे. मग तुम्ही अर्धी करताय की तुमचा नवरा जर बायको करत असेल तर अर्धी नवऱ्याने सेवा करायची, अर्धी बायकोने करायची आहे. नवरा जर सेवा करत असेल तर अर्धी बायकोने करायची आहे, मी अर्धी नवरा करेल, असं नका करू. जो माणूस व्रत करतोय त्या एकाच व्यक्तीने ही पूर्ण सेवा करायची आहे. ती जर तुम्हाला सेवा जमणार असेल तरच तुम्ही 11 गुरुवारला प्रारंभ करा. नाही तर मग बऱ्याच जणांच्या नंतर तेही मला प्रश्न आलेत की अरे मी पण 11 गुरुवार केले किंवा मला कुठे काय फळ मिळालं, मला काहीच नाही त्याच्यातून, मी एवढी सेवा केली, मला त्याचं काहीच म्हणजे माझी इच्छा नाही पूर्ण झाली. तर ते म्हणताना आधी आपण एक स्वतः विचार करा की आपण जी सेवा आहे स्वामींची ती आपण पूर्ण मनापासून केली का. जर ती सेवा तुमच्याकडून झाली नसेल तर स्वामी तरी तुम्हाला का देतील. स्वामींना कधीच असं वेगळं द्यावं नाही लागत. स्वामींसाठी काही वेगळी सेवा नाही करायला लागत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप जरी दिवसभर आपण मुखात घेतला, मनात घेतला, तरीही आपली स्वामींची कृपादृष्टीच राहते. पण एखादी जर तुम्ही इच्छा ठेवताय, जर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, जर तुमची इच्छा पूर्ण व्हायची असेल, जर तुमची मनापासून इच्छा असेल तर तुम्हाला ही सेवा करणं गरजेचं आहे. आणि ही जर सेवा केलीत तर असं मला कोणीच नाही वाटत आहे की आपण गुरुवार केले, 11 गुरुवार केले आणि स्वामींनी आपली इच्छा पूर्ण नाही केली. बऱ्याच ताई दादांचे तर मला या 10 गुरुवार जे मी आता केले तोपर्यंत मला बऱ्याच जणांचे प्रश्न, फोन आले किंवा मेसेजेस आले की ताई आम्ही आधी हे गुरुवार केले, मला हे त्याची फळ मिळालं, मला हे म्हणजे त्याच्यातून माझा हा अनुभव आहे.
तर मला एवढं बरं वाटतं ना, की म्हणजे असं कोणीच भेटणार नाही की मी गुरुवार केले आणि मला फळ नाही मिळालं त्याचं किंवा माझी इच्छा पूर्ण नाही झाली, असं कोणीच भेटणार नाही. असं नाही की 11 गुरुवारच करा, 9 गुरुवारचं सुद्धा स्वामी महाराजांचं व्रत आहे, तेही तुम्ही केलं तरीही चालेल. फक्त मी स्वतः ते व्रत कधी केलं नाही, त्याच्यामुळे मी माहिती नाही दिली कोणाला. मला तेही प्रश्न बरेचसे कमेंट्स आले होते की कसं करायचं, पण मी स्वतः जे मलाच माहिती नाही आहे की मी स्वतः केलं नाही, तर मी ती तुमच्यासमोर काय तुम्हाला मी सांगणार. हे मी स्वतः 2 वर्ष व्रत स्वतः करते. अगदी कोविड काळात सुद्धा मी हे व्रत केलं होतं. त्याही वेळेला मला बऱ्याच अडचणी आल्या, कारण तेव्हा कोविडमध्ये मठ बंद होते किंवा घरी आपण उद्यापनाला मुलांना घरी बोलवता येत नव्हतं, असे बरेचसे प्रश्न होते. पण त्याच्यातून पण स्वामींनी माझ्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतली. स्वामींनी मला त्याच्यातून बाहेर काढलं आणि माझे 11 गुरुवारचे व्रत पूर्ण केले. आणि जी मी तेव्हा इच्छा पूर्ण म्हणजे इच्छा म्हटली होती, तीही माझी इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली. तर मी हे स्वतः व्रत केलंय याआधी 2 वर्ष. माझ्या बहिणी आहेत, त्याही हे व्रत करतात, त्यांनाही त्याचं फळ मिळालंय. म्हणजे आमच्या घरात प्रत्येकाला हा अनुभव आहे. मला बऱ्याच ताईदादांचे पण अनुभव मी स्वतः कानाने म्हणजे मला फोन करून त्या लोकांनी सांगितलंय किंवा मेसेजेस केलेत, तर खूप बरं वाटतं. म्हणजे 11 गुरुवार का करायचं सांगण्यामागचं हेच एक कारण आहे की तुम्ही सुद्धा करा. जे मला अनुभव आलाय, माझ्या घरातल्या माणसांना जे अनुभव आलाय किंवा माझ्या जवळच्या ताईदादांनी मला फोन करून सांगितले, त्या दादा-ताईंचे जे अनुभव आले ते ऐकून वाटतं की अरे तुमचे सुद्धा इच्छा पूर्ण होते. जर तुम्ही खरंच जर अडचणीत आहात, जर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, तर तुम्ही हे फक्त 11 गुरुवार एकदा करून बघा. स्वामी महाराज तुम्हाला त्याच्यातून नक्कीच अलगद बाहेर काढतील आणि काढोत, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेन. तर तुम्ही ह्यासाठी 11 गुरुवार करून बघा. बऱ्याच जणांचे प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांच्या निगेटिव्ह सुद्धा कमेंट आलेत. खूप जणांचे तेही कमेंट्स असतात, अरे कुठे स्वामी उभे राहतात पाठी, किंवा म्हणजे तुम्ही काहीतरी हवंय म्हणून स्वामींची सेवा करताय, किंवा काही करा, स्वामी काय उभे राहत नाहीत, आपली कामं आपल्यालाच करायची आहेत. पण मी तेच सांगेन, आपली कर्म आहेत त्याची आपल्याला फळं भेटणारच. जर तुम्ही चांगली कर्म केली तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल, पण वाईट कर्म असेल तर त्याचं जर स्वामींचं नाम घेतलं, स्वामींचं जर काही सेवा केली, तर त्याचं जे त्रास आहे ना तो कमी व्हायचा थोडा प्रयत्न होईल. असं नाही मी म्हणणार की स्वामींचं केलं, स्वामींची सेवा केली तर आपण पूर्ण अगदी शांत लाईफ जगू. प्रत्येकाला प्रश्न आहेत, प्रत्येकाला समस्या आहेत, मलाही स्वतःलाही काही समस्या आहेत, मलाही काही त्रास आहेत. पण मी असं नाही म्हणणार की स्वामी मला सगळ्यातूनच बाहेर काढा. हां, पण स्वामींचं करून एक मात्र खरं आहे की त्याची तीव्रता जी आहे, त्या ज्या समस्या आहेत आपल्या किंवा जे काही आपलं आहे त्याची तीव्रता मात्र स्वामी नामाने, स्वामी सेवेने कमी होते. हे स्वानुभव आहे. म्हणजे मी तेच सांगेन की तुम्ही स्वामींचं नाव घ्या, स्वामींची सेवा करा, पण तुमची पूर्ण दुःख किंवा तुमची संकट काही दूर नाही होणार. असं कोणच माणूस जगात भेटणार नाही की त्याला कुठलीच त्रास नाही आहेत, समस्या नाहीत. पण स्वामींच्या कृपेने, स्वामींची सेवा केल्याने त्याचे बरेचसे प्रश्न आहेत, बरेचसे जो त्रास आहे तो कमी होण्याचा नक्की मात्र त्याच्यातून मार्ग निघण्याचा स्वामी प्रयत्न करतात. तर 11 गुरुवार का करा ह्याचं हेच मागे माझं एकच तुम्हाला कळकळीचं फक्त एकच उद्देश आहे की तुमच्यासुद्धा इच्छा पूर्ण होऊ देत, स्वामी तुमच्याही पाठीशी कायम उभे राहू देत, तुम्ही त्याचा अनुभव घ्या. हेच माझं फक्त एक उद्देश आहे त्याच्या मागे. तर त्यानंतर अटी मी सांगितल्या आहेत. त्यानंतर आपल्याला 11 गुरुवार होईपर्यंत असं ब्रह्मचर्य पालन करायची काहीच गरज नाही. फक्त गुरुवारी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर मांसाहार आपल्याला सोडायचं आहे. आणि मेन म्हणजे मुख्य आता एक की 11 उद्यापन कसं करायचं, 11व्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं. तर आपल्याला असं सेम सकाळी लवकर उठून पूजा अर्चा करायची, मांडणी करायची, सेवा करायची आणि आपल्याला त्या दिवशी 11, 9, 7, 5, 3 अगदी एका तरी मुलाला किंवा मुलीला घरी जेवायला बोलवायचं आहे आणि आपल्याला अन्नदान करायचं आहे. नाही जमलं तर सवाष्ण एखादं ठेवलं, जोडपं ठेवलं जेवायला तरीही चालेल. तेही नाही जमलं तर मंदिराबाहेर जी मुलं असतात किंवा जी माणसं असतात, गरीब भिकारी लोक असतात, त्यांनाही तुम्ही जेवू घातलं तरी चालेल. मेन 11व्या गुरुवारचं उद्यापनाचं काय उद्दिष्ट आहे की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे अन्नदान आपल्याकडून व्हावं हीच एक मुख्य त्याचं मागचं कारण आहे की त्या दिवशी जर तुम्हाला घरी जेवायला मुलं नाही, आता तुमच्या आजूबाजूला कोणी मुलं नसतील किंवा येणं शक्य नसेल कोणाला, तर तुम्ही जाऊन मंदिराच्या बाहेर मुलांना खाऊ घातलं, अगदी तेही नाही जमलं तर मी स्वतःही तेच करणार आहे. आपल्या जवळच्या अनाथ आश्रमात जाऊन सरळ मुलांना जेवू घाला. मी स्वतःही माझ्या 11व्या गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी तेच करणार आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर आता जर 11व्या तुमचा तर येत्या गुरुवारी जर उद्यापन असेल तर हे 4-5 दिवसात माहिती करून घ्या. अनाथाश्रमात कुठे आहे तुमच्याजवळ तिथे जा आणि त्या लहान मुलांना ज्यांना खरंच आहे, त्यांना गरज आहे, त्या मुलांना तिथे जाऊन जेवू घाला. आपल्या हातून फक्त अन्नदान होणं गरजेचं आहे. आणि तेही जर जमत नसेल, तेही जर जवळपास नसेल तर सरळ स्वामी समर्थ महाराज मठात जा किंवा दिंडोरी प्रणित केंद्रात जा, दत्त महाराजांच्या मंदिरात जा आणि दानपेटीत आपल्या परीने जी काही दक्षिणा असेल ती दक्षिणा टाका. फक्त आपल्याकडून दान होणं गरजेचं आहे. आपल्या परीने टाका. 100 रुपये टाका, 200 रुपये टाका, 500 रुपये टाका, अगदी 50 रुपये, 10 रुपये जरी टाकले, तुम्हाला तुमच्या परीने जेवढं काही टाकता येतील पैसे तेवढे दान करा.
फक्त एवढीच आपल्याला 11व्या गुरुवारचं उद्यापन आहे. बाकी असं काही नाही आहे विशेष की थाटमाट करायचं आहे, साग्रसंगीत जेवण करायचं आहे, पंचपक्वान्नाचं भोजन करायचं आहे, असं काही नाही. साधं आणि सोपं उद्यापन आहे, तेवढं उद्यापन करायचं आहे. तर अजून मला जर तुम्हाला काही प्रश्न असतील, मी आता बरेचशा प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आपला खूप मोठा झाला आहे, पण बरेचसे प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून पण जर तुमचे काही प्रश्न असतील अजून तर मला कमेंट करा. म्हणजे प्रश्न विचारण्याच्या आधी हा माझा एकदा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर नक्की बघा. माझा आधीचा जो व्हिडिओ आहे डायरेक्ट पूजेचा मांडणीचा वगैरे तोही बघा. त्याच्यातून तुम्हाला बरीचशी उत्तरं कळतील. जर तेही जर नाही समजलं तर मला पर्सनली मेसेज टाका किंवा ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला त्याची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि प्रत्येकाने हे स्वामी समर्थ महाराजांचं व्रत करा आणि त्याचा अनुभव घ्या. तसंच हे गुरुवार करताना आपल्याला उपवास करायची गरज नाही. जर तुम्हाला उपवास जमत असेल तरच उपवास करा. तेही मी सांगायला विसरले, कारण मला बऱ्याच जणांचे प्रश्न येतात उपवास करायचा का. तर उपवास बंधनकारक नाही. जर तुम्हाला जमणार असेल उपवास करायला तर उपवास करा, नाही केला तरी चालेल. कुठलाही देव सांगत नाही माझे उपवास कर किंवा दिवसभर उपाशी राहा आणि माझी सेवा कर. तुम्हाला जर जमत असेल तर उपवास करा, नाही उपवास केले तरी चालेल. फक्त सेवा करा. सेवा महत्त्वाची. एवढी 3 ज्या काही सेवा आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ती सेवा करा. आणि तुम्ही जर नित्यसेवा करत असाल, नित्यसेवेमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय नेहमी वाचतो. तर ते 3 अध्याय आपल्याला वाचायचेच आहेत. ते सोडून आपल्याला ही 1 ते 21 अध्याय वेगळे अध्याय वाचायचे. त्याच्यात ते धरू नका. आणि जर तुमच्याकडे सुवेर सुतक आलं, ते एक मुख्य माझं सांगायला मी विसरले. जर घरात हे 11 गुरुवार करताना सुवेर सुतक आलं तर ते तेवढे गुरुवार जे आहे ते स्किप करा. ते काउंट करू नका. म्हणजे आता जर तुम्हाला या गुरुवारी सुतक आलं, सुवेर आलं, तर तो गुरुवार आपल्याला नाही करायचा. उपवास करत असेल तर उपवास धरा, नसेल करत तर नका करू. पण तो गुरुवार धरू नका. पुढचा जो येणारा गुरुवार आहे तो धरा आणि तो काउंट करा. येणारा जो तुमचा हे असेल सुवेर सुतक ते स्किप करायचं आहे. त्याच्यानंतर महिलांना मासिक धर्म येतो. दर महिन्याला आपल्याला मासिक पाळीमध्ये एखादा गुरुवार चुकू शकतो, जाऊ शकतो. तर तोही आपल्याला गुरुवार धरायचा नाही. मासिक धर्मात आपल्याला गुरुवार करायचा नाही. 11 गुरुवारमधला गुरुवार त्याच्यात धरायचा नाही. म्हणजे तो गुरुवार स्किप करायचा, येणारा पुढचा गुरुवार धरायचा आहे, एवढंच. अशा प्रकारे आपल्याला जर कुठलं सुवेर सुतक मासिक धर्मात जो काही गुरुवार येत असेल तर तो गुरुवार आहे तो स्किप करायचा, पुढचे गुरुवार काउंट करायचे. अशा प्रकारे पुढे गुरुवार जे होतील ते धरायचे आणि 11 गुरुवार जे होतील तेवढे आपल्याला 11 गुरुवार आपल्याला हे काउंट करायचे. त्याच्यानंतर बऱ्याच त्यांचे प्रश्न आले होते की मला बाहेर गावी जायचं ह्या गुरुवारी, तर तिकडे जाऊन पूजा मांडणी केली तर चालेल का. जर तुमचं सासू सासऱ्यांचं घर म्हणजे आता लग्न झालंय, तुम्ही एखादी विवाहित स्त्री हे करते, तुम्ही बाहेर शहराच्या ठिकाणी नोकरी निमित्ताने राहताय, तुमचे सासू सासरे गावी राहतात की दुसऱ्या ठिकाणी राहतात, तिकडे तुम्ही जाणार असाल तर तुम्ही सासरच्या घरी जर तुम्ही करणार असाल हे व्रत तर चालेल, तर तो गुरुवार तिथे मांडणी केली तर चालेल. पण जर तुम्ही माहेरी जाताय किंवा माहेरी काही कारण असेल, आता तुम्ही दिवाळी येते, दिवाळीत जर तुमचा एखाद्या भाऊबीजच्या वेळेला वगैरे तुम्ही माहेरी गेलात आणि तो जर गुरुवार तुमचा राहत असेल तर तो तिथे मांडणी करू नका. सासरी केलं तर चालेल, कारण ते आपलं एकाच ह्याच्यात येतं. आणि माहेरचे जर असेल तर माहेरीतनं मांडणी करू नका, तो गुरुवार धरू नका, पुढचा गुरुवार धरा. शक्यतो मांडणी एकाच जागेवर करावी, हे माझं स्वतःचं मत आहे. पण जर अगदीच तुम्हाला काही कारण असेल, काम असेल आणि सासरी वगैरे गेलात, तुमच्याच एकाच घरात जर तुम्ही काही असेल तर तिथे गेलात तर तिथे केलं तरी चालेल. किंवा जर नाहीच असेल तर पुढचा गुरुवार धरा. एखादा गुरुवार स्किप झाला तरी काही हरकत नाही. अमावस्या आली तर गुरुवार स्वतः करा, कारण मी स्वतः गेल्या महिन्यात जो अमावस्या आला होती त्या दिवशी मी गुरुवार केला. मला काही स्वामी कृपेने अडचण आली नाही. माझा तो गुरुवार निर्विघ्नपणे पार पडला, सेवा नीट झाली. त्याच्यामुळे येणार जर अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्या दिवशी गुरुवार आला तरी काही हरकत नाही. फक्त शक्यतो सुरुवात करू नका अमावस्येला किंवा पितृपक्षात. पण त्या दिवशी आता तुमचा आता गुरुवार चालू आहे, 4था, 5वा, 6वा कुठला जर गुरुवार हा आता पितृपक्षात येत असेल तर तोही धरा, काउंट करा, तो स्किप करू नका. फक्त सुवेर सुतक आणि मासिक धर्म असेल तर तेवढे फक्त गुरुवार स्किप करायचे, बाकीचे गुरुवार आपल्याला काउंट करायचे. तर व्हिडिओ आता खूप मोठा झाला आहे. जर तुमची काही प्रश्नांची उत्तरं असेल तर मला नक्की प्रश्न करा. आणि ही जर पोथी लवकरात लवकर तुमच्या घरी आणण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला 11 गुरुवार करायचे आहेत तर, कारण ह्याच पोथीमधले आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. ही पोथी आपल्याला स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळते. जर नाही मिळाली तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करा. माझ्याकडे सुद्धा ती पोथी आहे, तर तुम्हाला ती अवेलेबल करून देईल. आता माझ्याकडे सध्या 3-4 दिवसात ही पोथी अवेलेबल होईल. आता माझ्याकडे शिल्लक नाही आहे पोथी, तर मला मेसेज करून ठेवा. 3-4 दिवसानंतर जेव्हा माझ्याकडे ही पोथी उपलब्ध होईल तेव्हा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ही माहिती, हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, हीच तुमच्याकडे माझी प्रार्थना आहे. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशी नवनवीन माहिती तुम्हाला हवी असेल, कुठले तुम्हाला प्रश्न असतील, कुठली सेवा जर जाणून घ्यायची असेल तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करा. मी त्याचे व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन. इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.